शेतकऱ्यांचं गोदरेज ॲग्रोवेटतर्फे सहर्ष स्वागत. मी अजय कोकणे, जळगाव, धुळे, नंदुरबार खानदेश रिजन बघतोय. गोदरेज केला तर सुरुवात कुलपापासूनची होती. आज गोदरेजचं भरपूर काही आपण उठल्यापासून झोपेपर्यंत म्हणजे घरामध्ये कूलर, AC, फ्रीज सगळ्या गोष्टी गोदरेजच्या आहे. त्यासोबत हेअरडाय आहे, तर रात्री झोपेपर्यंत गुड नाईट आहे. या सगळ्या गोष्टी आपण गोदरेजच्या पाहतोय. 2011 पासून गोदरेज बियाणं क्षेत्रात काम करत आहे. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी आलेले आहात, मक्का पीक पाणीसाठी, तर इथं आपण जे प्रोडक्ट आज इथं ज्या भूषणाप्पा म्हणजे भूषणदादांनी जे प्रोडक्ट लावलं होतं ते 60-34 आहे. तर 60-34 इथं तुम्हाला दाखवायचं होतं, पण यंदा पाऊस थांबला आणि लवकर चण्याच्या लागवडी तुमच्याकडे आहे, काही कांद्याच्या लागवडी आहेत. तर हार्वेस्टिंग लवकर झाल्यामुळं आम्ही डेमो प्लॉट उभा केलेला आहे. आणि त्यासोबत आम्ही जो कार्यक्रम घेतलेला होता हा शेतपूर तालुक्यातला प्लॉट आहे आपला. मंदाण्याच्या बाजूला दाऊळ मंदाना गावचे आहेत आणि हे पण डीलरच आहेत. तर तिथला आम्ही प्लॉटचा फोटो इथं तुम्हाला दाखवला का हाईट किती येते, मका कुठं लागतोय, मकाचा कलर काय आहे. कारण इथं लाईव्ह प्लॉट नसल्यामुळे आम्ही ते फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं का बियाणं का आणि ही व्हरायटीची वैशिष्ट्य काय. तर आज जर तुम्ही इथं फोटो बघत आहात तर हाईट आपली जवळपास 5-5.5 फुटावर मका लागतोय. मका लागवड करताना आपण इथं जेव्हा पाहू तर लाईव्ह प्लॉट नसताना आम्ही तुम्हाला लागवडीचं अंतर जे सांगितलेलं आहे 2.5 आता दीडची सरी यायला लागली का 2 फुटाची सरी येते. खरीपला तुम्ही क्लोज स्पेसिंगमध्ये जे हायब्रिड लावतात दाटवतो आपण मका खरीपमध्ये पावसाच्या सगळ्या गोष्टी पावसावर निर्भर असताना. तर या व्हरायटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये टोकापर्यंत दाणे भरतायत. आडव्या लाईनी 14, 16, 18 पर्यंत आहेत आणि सरळ लाईनी 42 ते 47 पर्यंत दाण्यांची संख्या येते. आपल्याला काय पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला कलर पाहिजे, दुसरी गोष्ट कॅप्सूल सेगमेंट पाहिजे आणि त्याच्यानंतर गिट्टी बारीक पाहिजे. अजून काय काय लागणार आहे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं व्हरायटी बघत असताना आता इथं उभा प्लॉट नसल्यामुळे एक मोकळं सांगत जे दांडा आहे या मक्यामध्ये दांडा हा स्ट्रॉंग असतो, मुळा खोल जातात, व्हरायटी लॉजिंग होत नाही. हवा आली किंवा अति पाऊस वादळ येतं तेव्हा पडत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर याच्यामध्ये ट्रिपल ट्रिटेड आहे. हे जे पॅकेट आहे आपलं 60-34चं, हे जे 60-34चं पाकिट आहे तिथे दाणे आणि आम्ही काढून ठेवलेलं आहे ते ट्रिपल ट्रिटेड आहे. ट्रिपल ट्रिटेडचा फायदा सांगतो की याच्यामध्ये 3 प्रकारची बीज प्रक्रिया केलेली आहे, थायराम, थायमॉक्झॉन, डेल्टामिथ्रिन. तर याच्यामध्ये आता हे जे कणसं आहे ते इथून त्याच्यामधूनच आम्ही इथं घेतलेले आहेत. तुम्ही जे कणसं पाहताय त्याच्यामध्ये जे आम्ही 3 प्रकारची बीज प्रक्रिया केलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला मर होत नाही, उगवण शक्ती चांगली राहते. आणि तिसऱ्या औषधाचा फायदा काय साहेब, तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांना एक सांगेल का प्रिकॉशनली काळजीपूर्वक 15 ते 25 दिवसापर्यंत आळी येत नाही, तोपर्यंत तुमच्या मक्याची वाढ व्यवस्थित होऊन जाते. तर हे 3 प्रकारची बीज प्रक्रिया ह्या गोदरेजच्या वाणांना केलेली आहे. त्यासोबत तुम्हाला सांगाल का गोदरेजच्या वाणांमध्ये शेतकऱ्यांना आता तिथं दाणे काढलेले आहेत, काही गिट्टी पण आहेत. तर इथूनही आम्ही तुम्हाला दाखवू शकतो का जो कॅप्सूल सेगमेंट लागतो तुम्हाला आणि गिट्टी बारीक पाहिजे. आता इथं मावचर तर खूप कमी झालंय कारण 15 दिवस झाले प्लॉट हार्वेस्ट झालेलं आहे. तर तुम्हाला जे जे लागते ते इथं तुम्हाला पाहायला भेटतं. आपण जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. तर इथं तुम्हाला ते पाहायला भेटतंय. त्यासोबत याच्यामध्ये आता हे बघा इथं आम्ही जे दाणे मोजलेले आहेत आपण तुम्हाला एक भाषणातही सांगतील. 2 व्हरायटी आहेत तिथं 751 आहे आणि ची लागवड चालू झाली आहे. खरीपची हार्वेस्टिंग होत आलेली आहे. आपण दुकानदारांकडे जातो, बियाणं बघतो, बियाणं घेताना काय काय करतो आपण सांगा. भाषण करणार नाही, तुमच्याशी चर्चा करता करता काही प्रश्न उत्तर होणार आहेत, त्याच्यामधूनच आपली चर्चा पूर्ण होईल. 15-20 मिनिटात कार्यक्रम आटपल. आपण बियाणं घ्यायला गेल्यावर काय काय बघतो किंवा व्हरायटी निवडताना काय करायला पाहिजे. हा बरोबर, कंपनी कोणती आहे बरोबर. अजून दाना बियाणं घ्यायला गेल्यावर वजन कसं भेटतं, कॅप्सूल दाना बरोबर. अजून कलर, अजून किंमत नाही बघत, किंमत बघत नाही. जेवढं भारी जेवढं महाग तेवढं चांगलं असा आपला समज झालेला. हे मोकळं सांगत आज तुम्हाला हे आमचे 3 हायब्रिडला गेलं काय करतो, पॅकेट बघतो, 6 चपतो, दाना कसा आहे बरोबर. 6 चपतो, 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 6 चपतो,
त्यानंतर कंपनी कोणती आहे आणि भाव, बाकी काही बघतोय का? सगळ्यात महत्त्वाचं गोदरेजचं वाण. प्राईस नंतर शेवटी प्राईस भेटेल, चांगलीच भेटेल, कमी नाही भेटणार, व्यवस्थित राहील एवढं सांगेल नक्की. कारण आपण आता जे मका पिकाचं उत्पन्न घेतोय हे सगळं आपण संकरित हायब्रिड मका आहे, संकरित मका आहे. जेवढं प्रोडक्शन कॉस्ट असेल त्याच्यावर तुम्हाला शेतकऱ्यांपासूनच मका तयार होतोय, त्याच्यानंतर तुमचा मार्केटला जातोय, आमचं प्रोडक्शन कॉस्टमधून मका बाहेर येतो. मका निवडताना आपण काय काय बघितलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट आपण बघतो दाना दाबून बघतो. सगळ्यात महत्त्वाचं गोदरेजचं हायब्रिड जेव्हाही घ्याल तुम्ही तर मागून विंडो दिलेली आहे, त्याच्यात तुम्हाला दाणे पाहायला भेटतात. आधी तर आम्ही तिन्ही व्हरायटींचे दाणे काढून ठेवलेले आहेत. तिघा व्हरायट्या तुम्हाला इथं पाहायला भेटेल, अल्ट्रा, 106 आणि 6034. त्यानंतर गोदरेजचं वाण का निवडावं, जे मी तुम्हाला प्लॉटमध्ये उभं असताना जे सांगितलं ते 3 बोटं दाखवलेले, 3 प्रकारची बीज प्रक्रिया या वाणाला केलेली आहे, तर ज्याच्यामुळं मर होत नाही, उगवण शक्ती चांगली होते आणि 20-25 दिवस प्रिकॉशन आहे आळीला. सगळ्यात सोपं सांगायचं झालं साहेब, प्रिकॉशन आहे आळीला तर आळी जाईल का, कायमची चालली जाईल का? तसं होणार नाही. निसर्गाचा नियम आहे, जगा आणि जगू द्या. कोरोना आला, लस घेतली, कोरोना होईल पण मरणार, तोपर्यंत तुम्हाला प्रिकॉशनली फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक सांगाल का 106 हायब्रिड, आता हे जे 3 हायब्रिड आहेत तर कोणती लागवड करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे, तर तुम्हाला एक सांगाल का आपल्याला जे तुम्हाला तिथं आम्ही सांगितलं का गिट्टी बारीक आहे, तुम्हाला लाल गिट्टीमध्ये पाहिजे असेल तर आमच्याकडे 106 आहे. लाल गिट्टीचा प्रकार हा पॅरेंट सीडचा असतो, त्याच्यामध्ये लाल गिट्टी इकडं तापीपट्टा जो आहे तिकडे लाल गिट्टी मागायला लागले होते, पण नंतर आम्ही जेव्हा हे क्लिअर करून दिलं, हे पॅरेंट सीड असतं. पॅरेंट म्हणजे काय, मुनार मादीच्या मिलनावर या व्हरायट्या बनतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी व्हाईट गिट्टी भेटेल, काही ठिकाणी लाल गिट्टी भेटेल. तर जर तुम्हाला लाल गिट्टी लागत असेल तर 106 हायब्रिड आहे. आणि प्रीमियम मध्ये ज्याही व्हरायटी आमच्या दोघं 6034 आणि अल्ट्रा आहे त्याच्यामध्ये व्हाईट गिट्टी. त्यानंतर तुम्हाला एक सांगाल का जे कलर पाहिजे होता त्याच्यामध्ये फरक काय काय. गोदरेजचे 3 वाहनं जे इथं ठेवलेले आहेत 3 वाहनं कॅप्सूल सेगमेंट मध्ये आहे. हात जोडून विनंती आहे शेतकरी बांधवांना, गोदरेजचं वाण घेताना एक काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण लागवड करतो, आपण ट्रॅक्टरवर लागवड करतोय किंवा हाताच्या मशीनने, गोदरेजचं वाण लागवड करताना 2 वेळा चेक करून घ्या मशीन मधून दाना पडतोय का. कारण 106चं जे सेगमेंट आहे आमचं आणि येणारे जे आमचे दोघं प्रीमियम प्रोडक्ट आहे, तर याच्यामध्ये एक अडचण अशी आहे शेतकरी बांधवांची की कॅप्सूल सेगमेंट आहे. फुल कॅप्सूल मध्ये असल्यामुळे जी चाळणी येते आतमधून ती तुम्हाला चेक करायची, दाना प्रॉपर पडतो. त्यानंतर तुम्हाला पाहिजे होती गिट्टी, तर इथं तुम्हाला गिट्टी पाहायला भेटत. सगळ्यात महत्वाचं, यावर्षी अति पाऊस होता, मध्ये 20-25 Papa!